हे शांतीचे साम्राज्य स्थापण्याचा मान आमच्या या शाक्य सिंह तथागत पुत्रांनाच. परंतु भगवान मोठ्या दुःखाने पण निर्भीडपणे मी माझी भीती आज इथे उल्लेखित करून ठेवत आहे. 25 वर्षांनंतरच काय, आजपासून पुढे 2500 वर्षांनंतर या जगावर दुर्दैवाने शस्त्रयुगाचेच प्राबल्य दिसून येईल. बळी तोच काल मिळत राहील. रक्तरंजित साम्राज्य स्थैर्यवान घालीत असतील आणि त्यांच्या टापार खाली तेच आधी आणि प्रथम चिरडले जातील ते या शांती युगाची स्वप्ने खरी समजून त्यावर विसंबून सर्वांच्या निशस्त्र संन्यास करतील आणि दुसऱ्यांच्या दयेवर अवलंबून राहण्याचे तुकडे होऊन जातील. सगळ्यात अवघड किंवा जिकरीचं काम हेच होतं की ती भाषा, म्हणजे सावरकरांची भाषा जी मूळ नाटकात संहितेत आहे ती तशीच्या तशी आज सादर करणं थोडंसं अवघड आहे. नमस्कार मंडळी, स्वागत आहे रंगभूमी.com वर. ऋत्विज कुलकर्णी माझ्यासोबत आहे. संन्यस्त खड्ग नाटकामध्ये राजा विक्रमाची भूमिका साकारतोय, जी करायला कठीण आहे कारण पोलिसांच्या कडक बंदोबस्तात हा प्रयोग होतोय आणि खूप मानायला पाहिजे. प्रेक्षक प्रतिसाद देत आहेत उत्तम. ऋत्विज, तुझं खूप स्वागत आहे रंगभूमी.com वर. थँक्यू सो मच. कसा अनुभव आहे पहिलं तर, कारण दोन्ही चारही बाजूला पोलीस आहेत. मला वाटतं 20-25 पोलीस तर आहेत सहज नाट्यगृहात. कसं वाटतंय परफॉर्म करताना? नाटकाबद्दल, तुझ्या व्यक्तिरेखेबद्दल ऐकायला आवडेल. सगळ्यात आधी थँक्यू, तुम्ही खूप सुरुवातीपासून या नाटकाशी निगडीत आहात, जोडलेले आहात त्यासाठी. कारण खूप कमी लोक आहेत ज्यांना नाटक असं स्वतःहून ते म्हणत आहेत की पुढे आम्हाला लोकांपर्यंत आणायचं आहे. आणि नाटकाविषयी एकतर ही भाषा मला माझ्या तोंडून बोलता येते ह्याच्यासाठी मी खूप भाग्यवान आहे. मी सगळ्यात शेवटी या टीममध्ये जॉईन झालो आहे. म्हणजे त्याचं काही कौतुक असं नाही, पण त्यांनी मला हा चान्स दिला. एवढं सगळ्या लोकांमधनं मला असं वाटतं की दिग्दर्शकाला त्यासाठी माझे खूप मनापासून आभार आहेत म्हणायचं आहे मला. आणि मजा आली होती आम्हाला. प्रयोग पहिला होता 8 तारखेला, त्याच्या आधी महिनाभर आमची तालीम झाली. सगळ्यात अवघड किंवा जिकरीचं काम हेच होतं की ती भाषा, म्हणजे सावरकरांची भाषा जी मूळ नाटकात संहितेत आहे ती तशीच्या तशी आज सादर करणं थोडंसं अवघड आहे. पण म्हणून रोजच्या वापरातली भाषा ही न करता त्यांच्या भाषेला आपल्या पद्धतीने कसा न्याय देता येईल यासाठी दादाने रंगावृत्ती केली. आणि ती ही भाषा आहे जी सगळ्यांकडनं, त्याच्यासाठी महिनाभर फक्त वाचनं झाली आणि ती भाषा तोंडात रुळण्यासाठी आपण, कारण असं रोज बोलत नाही, तर त्याच्यासाठी बरीच मेहनत घेतली. आणि आज आता होत आहेत, आज 3रा प्रयोग झालाय. क्षमा करा किंवा करू नका. भगवान, अहो इथे शेकडो अर्भक मुलांच्या, शेकडो अनाथ कन्यांच्या, हजारो निरपराध माणसांच्या प्राणांची वेदनी असतात. भगवान, आपण म्हणता संन्यासाला सांसारिक वाद विवादात भाग घेता येत नाही. आपल्याला शाक्य आणि तो विद्युत गर्भ हे दोघेही सारखेच आहेत. नको या निमित्ताने मी सांगेन की भाषा ऐकणं एक इतकं गोड वाटते. ती भाषा ऐकायला ते काळात आपल्याला घेऊन जाते. ही भाषा, साहस दृश्य आहेत नाटकात, गाणी आहेत, लाईव्ह संगीत आता कुठे ऐकायला मिळतं आणि ते इतकं मधुर. केतकी चैतन्य खूप सुंदर गाते आणि त्यात तुझी भूमिका खूप सुंदर होते. मी ऑन कॅमेरा बोलते, तुम्ही ओळखणार नाही की हाच तो होता. एवढं ते, म्हणजे बॉडी लँग्वेज, थोडं चालण्याची ढब बदलते. राजा म्हणून एक वेगळी ढब, नंतर एक वेगळी ढब. ते ट्रान्सफॉर्मेशन खूप सुंदर दाखवलेस तू. खूप शुभेच्छा तुला पुढच्या प्रयोगांसाठी. थँक्यू सो मच.